ओके, ठीक आहे, चला. तर लास्ट क्लासमध्ये आपण ए रेस टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू काय होते हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. ए रेस टू द पॉवर 0, आता हे जे आपल्याला इथं नोटेशन दिसत आहे त्याला आपण कसं रीड करतो, ए रेस टू द पॉवर 0, बरोबर, इज इक्वल्स टू 1. म्हणजे ए च्या ठिकाणी कुठलाही नंबर असू शकतो, ठीक आहे. ए कॅन बी एनी नंबर, म्हणजे ए कॅन बी पॉझिटिव्ह नंबर और ए कॅन बी नेगेटिव्ह नंबर ऑल्सो, ठीक आहे. सो इफ ए रेस टू द पॉवर इज इक्वल्स टू 1, दॅट मीन्स कुठल्याही नंबरची जर आपण पॉवर 0 घेतली तर त्याची व्हॅल्यू किती असणार, 1 असणार. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं, बरोबर. त्याच प्रकारे आपण इंडायसेसचे काही रूल्स असतात, तेही रूल्स आपण बघितले. मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस नंबरची ऍडिशन करतो तर त्यावेळेस इंडायसेसची काय होत असते, सॉरी, नंबरची आपण ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस इंडायसेसची ऍडिशन होत असते, आणि ज्यावेळेस आपण नंबरची सबट्रॅक्शन सॉरी डिव्हिजन करतो त्यावेळेस इंडायसेसची सबट्रॅक्शन होत असते. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये लास्ट क्लासमध्ये आपण बघितलेले आहे, बरोबर. तर आपल्याला आता ह्या क्लासमध्ये काय बघायचं तर बघा, द मिनिंग ऑफ ए रेस टू द पॉवर मायनस एम. सी, द मिनिंग ऑफ ए रेस टू द पॉवर मायनस एम. आता ह्याची व्हॅल्यू काय येऊ शकते, ठीक आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ए रेस टू द पॉवर मायनस एम ला मी ए रेस टू द पॉवर मायनस एम मल्टीप्लाइड बाय 1 लिहू शकतो का, लिहू शकतो, बरोबर. म्हणजे कुठल्याही नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर तोच नंबर येणार आहे, त्यामुळे मी याला या नंबरला 1 ने मल्टिप्लाय नक्कीच करू शकतो, ठीक आहे. सो अभी देखो, नेक्स्ट लाइन, a raised to the power m multiplied by a raised to the power m divided by a raised to the power m, ठीक आहे. म्हणजे a raised to the power m ला a raised to the power m ने जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे, त्याचा आन्सर वरच येणार आहे. तर मग सॉरी, त्याचा आन्सर 1 येणार आहे. सो 1 च्या ऐवजी आपण a raised to the power m डिवाइडेड बाय a raised to the power m अशा प्रकारे लिहिलेला आहे, ठीक आहे. a च्या ऐवजी आपण हे रिप्लेस केलं. तर मग आपल्याला माहिती आहे की जर दोन नंबरची मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या इंडायसेसचं काय होत असतो, त्यांच्या इंडायसेसची ऍडिशन होत असते, ठीक आहे. अगर दो नंबर्स की मल्टीप्लिकेशन है देन देयर इंडायसेस विल बी गेटिंग एडेड, ठीक है. सो ए रेस टू द पावर मायनस एम प्लस एम, ठीक है. न्यूमरेटरला काय आलं, ए रेस टू द पावर मायनस एम प्लस एम डिवायडेड बाय ए रेस टू द पावर एम. सो minus m plus m, that becomes 0, and we know that a raised to the power 0 is 1 and a raised to the power m in denominator is as it is, ठीक आहे. आता हा जो इथे तुम्हाला प्रूफ दिलेला आहे ना, हा प्रूफ तुम्हाला कुठेही कामाला येणार नाही, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रूफ विचारला जाणार नाही. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय तर a raised to the power minus m is equals to काय विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की a raised to the power minus m is equals to 1 by a raised to the power m. सी, काय केलं आपण, a raised to the power m ला फक्त डिनॉमिनेटर मध्ये टाकलं, न्यूमरेटरला 1 घेतला आणि त्याचा जो मायनसचा सिम्बॉल होता तो काढून टाकला, ठीक आहे. दिस मच इज ओनली युजफुल फॉर यू, ठीक आहे. ह्या बॉक्स मध्ये जे दिलेलं आहे तेवढंच तुमच्या कामाचं आहे आणि तेवढंच तुम्हाला लक्षातही ठेवायचं आहे. हा प्रूफ जर तुम्हाला समजला असेल तर वेल अँड गुड, आणि नसेल समजला तरी इट्स ओके, ठीक आहे. पण तुम्हाला ह्या दोन गोष्टी आता लक्षात ठेवायच्यात. आपण तिसरं शिकणार आहोत. पण a raised to the power 0 is 1 and a raised to the power minus m is equals to 1 by a raised to the power m. समजलं, समजलं, ओके, गुड. चला, तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला आता समजलेल्या आहेत. आपण काय करूयात, त्याच्यावरती काही एक्झाम्पल्स ही बघूयात, ठीक आहे. सो इथे बघा काय, a रेस टू द पॉवर m इज इक्वल्स टू 1 बाय a रेस टू द पॉवर m आहे. सो सपोज a रेस टू द पॉवर जर -1 असेल, ठीक आहे. बघा इथे a रेस टू द पॉवर जर -1 असेल तर काय येणार आपलं 1 बाय a. आपण इथे 1 बाय a का लिहिला, कारण की a रेस टू द पॉवर 1
जर असेल तर आपण तो पॉवर लिहित नाही, फक्त एच लिहितो, बरोबर. जर कुठल्याही नंबरचा पॉवर जर 1 असेल, सो वी डू नॉट राईट दॅट इंडेक्स, बरोबर. आपण तो इंडेक्स लिहित नाही, आपण फक्त तो नंबरच लिहित असतो. त्यामुळे ए रेस टू द पॉवर -1 इज इक्वल्स टू 1/a असं आपण लिहिलेलं आहे. सो a multiplied by a by 1/a, that is 1. So a multiplied by a raised to the power -1 is equals to 1. बघा, सिंपल प्रॉपर्टी आहे. काय की कुठल्याही नंबरला जर त्याच नंबरच्या इनवर्स पॉवरने आपण मल्टिप्लाय केलं, इनवर्सने मल्टिप्लाय केलं, तर त्याला काय, आपला आन्सर काय येणार? 1 येणार. बघा, ए इनवर्स इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए. काय? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए आहे. पण आपण इथे त्याला काय डिनोट करणार, किंवा आपण त्याला काय बोलवणार? इनवर्स असं बोलवणार. ए आणि एचा इनवर्स, एचा इनवर्स इज ए रेस टू द पॉवर -1. ओके, मग एचा आणि ए रेस टू द पॉवर एचा आणि ए इनवर्सचा जर आपण मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर इज ऑलवेज 1. ठीक है. तर ही जी गोष्ट आहे ही फक्त ए साठी लिमिटेड नहीं है. ये जो बात है ये सिर्फ ए के लिए लिमिटेड नहीं है. ए की जगह पे कोई भी दूसरा नंबर हो सकता है. अगर किसी भी नंबर को उसके मल्टीप्लिकेटिव इनवर्स से हम मल्टीप्लाई करेंगे देन द आंसर इज ऑलवेज गोइंग टू बी 1. फॉर एग्जाम्पल हियर 5/3. ठीक है, पहला जो नंबर है दैट इज 5/3, तो उसका इनवर्स क्या रहेगा? 3/5 रहेगा. ठीक है, इनवर्स यानी उल्टा. ठीक है, 5 अगर न्यूमरेटर में है तो 5 डिनोमिनेटर में चला जाएगा, और 3 अगर डिनोमिनेटर में है तो 3 न्यूमरेटर में आ जाएगा. सो दिस इज कॉल्ड इनवर्स. ठीक है, 5/3 का इनवर्स रहेगा 3/5. अगर इन दोनों की हम मल्टीप्लीकेशन करेंगे तो आंसर क्या आएगा, मुझे बताओ. अगर 5/3 का इनवर्स 3/5 है और मैं इन दोनों को मल्टीप्लाई करता हूं तो आंसर क्या आएगा? प्लीज टेल मी इन द चैट बॉक्स. समजलं तुम्हाला मी प्रश्न काय विचारला ते समजला का तुम्हाला? Have you got the question? So please give me the answer. Okay, Gaurav has given answer, that is 1. सी, मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं की कुठल्याही नंबरला जर त्या नंबरच्या इनवर्सने आपण मल्टिप्लाय करतोय. ओके, ऐका, क्वेश्चनच सांगतोय मी. जर कुठल्याही नंबरला त्या नंबरच्या इनवर्सने मल्टिप्लाय केलं तर त्याचा त्याचा आंसर किंवा रिझल्ट जो येतो दैट इज 1. ओके, अगर किसी भी नंबर को उसके इनवर्स से मल्टीप्लाई किया जाता है सो द आंसर इज गोइंग टू बी ऑलवेज 1. ठीक है, आंसर इज 1. सी, ठीक है. चलो, तो इनवर्स लिखने के दो टाइप्स है. एक्चुअली 3 नहीं, 2 टाइप्स है, बराबर. हम ए का इनवर्स किस तरह लिख सकते हैं? अब अगर मैं यहाँ पे आपको एक नंबर देता हूं ए, ठीक है, तो ए का इनवर्स किस तरह से लिखा जाएगा, बताओ मुझे. व्हाट इज ए इनवर्स? ए इनवर्स किस तरह से हम डिनोट कर सकते हैं? इफ आई गिव यू अ नंबर ए, देन व्हाट इज ए इनवर्स? आई एम टॉकिंग अबाउट इनवर्स हियर. ओके, सो इनवर्स में जो है वो पावर हमेशा -1 ही रहेगी. a raised to the power -1. Gaurav has given the correct answer. See, a raised to -1, सिर्फ -1 नहीं. ठीक है, आपको ऐसा लिखना पड़ेगा, a raised to -1. See, this is proper way of answering. a raised to -1. ओके, और अगर आपको लिखना है, अभी चैट बॉक्स में आपको इस तरह से आंसर देना पड़ेगा. लेकिन आपको अगर आपको ए का इनवर्स लिखना है, सो हाउ यू विल राइट द इनवर्स? यू विल राइट द इनवर्स लाइक दिस. सी, दिस इज द डिनोशन और नोटेशन ऑफ ए इनवर्स, ए रेस टू द पावर -1. दिस इज हाउ वी राइट ए इनवर्स. ओके, सो इफ आई गिव यू द नंबर, फॉर एग्जाम्पल 7/8. Okay, 7/8. So what will be the inverse of this number? Please tell me. What will be the inverse of 7/8? 7/8 का इनवर्स क्या रहेगा?
8/7 रहेगा, उल्टा रहेगा। मैंने आपको बताया ना सबको कि अगर 7/8 है तो उसका इनवर्स 8/7 ही होगा। चलो ठीक है, तो मुझे लगता है कि आपको इनवर्स अच्छी तरह से समझ में आ चुका है। सो वी विल मूव अहेड। चलो ठीक है, नाउ लेट अस कंसीडर 4/7। सी, now watch carefully and listen carefully also. 4/7 raised to the power -3। ठीक है, तो इसको हम किस तरह लिख सकते हैं? इसको हम किस तरह से लिख सकते हैं? इसको अगर हमें लिखना है दूसरी किसी तरह से, तो हम क्या करेंगे? 7 को ऊपर लेंगे, 4 को नीचे डालेंगे, और 3 का जो माइनस सिंबल है वी विल इलिमिनेट दैट सिंबल। ठीक है, सो आवर आंसर विल बी लाइक दिस, 7/4 रेज टू द पावर 3। ठीक है, 7 और 4 की पोजीशन हमने चेंज कर दी। 4/7 रेज टू द पावर -3 था, तो हमने 7/4 रेज टू द पावर 3 कर दिया। समझ में आया कि यहाँ पे क्या था? 4 ऊपर था, 7 नीचे था। यहाँ पे क्या है? राइट साइड में देखो, राइट साइड में 7 ऊपर है, 4 नीचे है, और 3 का जो माइनस का सिंबल है वो भी हम निकाल दिया है। अभी क्यों निकाला है इसका प्रूफ हमें यहाँ पे दिया गया है। ठीक है, 4/7 रेज टू द पावर -3, यानी कि 1 बाय मल्टीप्लीकेशन ऑफ 4/7 3 टाइम्स। ठीक है, 1 बाय मल्टीप्लीकेशन ऑफ 4/7 3 टाइम्स। तो 4 multiplied by 4 multiplied by 4, that is 64, which is written here. And 7 multiplied by 7 multiplied by 7, that is 343. Okay, so 1 divided by 64 divided by 343. So 64 नीचे ही रहेगा, और ये जो 343 है ये ऊपर चला जाएगा। So 343 is nothing but the cube of 7. Okay, nothing but the cube of 7, and 64 is cube of 4. So we can write it as a 7/4 होल क्यूब। ठीक है, बहुत ही आसान है। देखो आपने क्या करना है, आपको ये नंबर दिया गया है 4/7 रेज टू द पावर -3, उसको आपने उल्टा लिखना है 7/3 रेज टू द पावर 3, उसका माइनस का सिंबल हटा देना है। वेरी इजी, समझ में आ चुका। प्रूफ समझ में नहीं आया तो भी इट्स ओके, बट कंसेप्ट आपको समझने में आना चाहिए। आया समझ में किस तरह से आप लिखेंगे? नाउ आई विल टेक योर वन टेस्ट। सी, इफ आई राइट इट हियर लाइक 3/9 रेज टू द पावर माइनस रेज टू द पावर है, ये आप समझ लो। यहाँ पे मैं दिखा पाऊंगा कि नहीं पता नहीं, जस्ट गिव मी अ सेकंड। यस, आई कैन राइट इट लाइक दिस, एंड रेज टू द पावर 8। ओके, 3/9 रेज टू द पावर 8 को आप अलग तरीके से किस तरह से लिख सकते हो? मुझे बताओ लिख के। 3/9 रेज टू द पावर -8, इसको आप अलग तरीके से किस तरह से लिखेंगे? How you can write this? 3/9 raised to the power -8 को हम लिख सकते हैं 9/3 raised to the power 8, जैसे कि गौरव ने लिख के दिया है यहाँ पे। ठीक है, यस, चलो वेरी गुड, इसका मतलब आपको समझ में आ गया है। चलो ठीक है, नाउ सी, hence we get the rule that if a is not equals to 0, b is not equals to 0, and m is a positive integer, see, then a by b raised to the power -m is equals to b by a raised to the power m, जो कि हमने अभी अभी सीखा। सेम है, कुछ भी उसमें नया नहीं दिया है। इस जो ब्लू बॉक्स दिया है उसमें कुछ भी नया नहीं आपको पढ़ाया है, जो मैंने आपको बताया अभी कुछ देर पहले वही है। ठीक है, आपको उस तरह से लिखना है। Now we will solve some examples. Okay, so for solving examples you need to have your notebook and pen with you. Okay, आपका नोटबुक और आपका पेन आपके साथ रहना चाहिए। मैं आपको नोटबुक अपने आपको कुछ एग्जांपल्स दूंगा और आपने वो लिख लेने हैं। ठीक है, सो फर्स्ट एग्जांपल इज 3 raised to the power 4 divided by 3 raised to the power 6। ठीक है, पहला एग्जांपल देखो, तो यहाँ पे क्या करना है, हमें डिवीजन करनी है। बराबर, डिवीजन है। सो अगर नंबर्स के बीच में डिवीजन है तो इंडाइसेस के बीच में क्या होगा, बताओ मुझे। नंबर्स के बीच में अगर डिवीजन है, सो विच ऑपरेशन वी आर गोइंग टू परफॉर्म ऑन इंडाइसेस?
सब्ट्रैक्शन। सी, ये इस तरह से आपका आंसर आना चाहिए क्विकली, कि अगर हमें डिवीजन परफॉर्म करना है नंबर में। ओके स्वयं, गुड। तो आपने क्या करना है, उनके इंडाइसिस की सब्ट्रैक्शन करनी है, बराबर। सो यहाँ पे 3 दिया गया है, दोनों नंबर 3 है, 3 डिवाइडेड बाय 3, और दोनों का एक का इंडेक्स है 4, दूसरे का इंडेक्स है 6। सो उनके इंडेक्स की क्या होगी, सब्ट्रैक्शन होगी। सो व्हाट विल बी द रिजल्ट, रिजल्ट विल बी 3 रेज टू पावर -2, करेक्ट। 4 में से 6 गया, 4 में से 6 गया तो क्या रहेगा, -2 रहेगा, मतलब 3 रेज टू द पावर -2 रहेगा। और 3 रेज टू द पावर -2 को हम किस तरह से लिख सकते हैं, 3 रेज टू द पावर -2 को हम किस तरह लिख सकते हैं। सी, इफ 3 रेज टू द पावर -2 is there, so how we can write this number alternatively? नहीं, मैंने तो लिख दिया है ना, वो 3 रेज टू द पावर -2 हमने लिख दिया है, लेकिन उसको हम अलग तरीके से किस तरह लिख सकते हैं, उसको हम किस तरह लिख सकते हैं। मैं, यस यस गौरव, करेक्ट। देखो गौरव स्वयं ने भी दिया आंसर बराबर, मतलब 3 रेज टू द पावर -2 है, तो उसको डिनोमिनेटर में ले जाओ और उसके पावर का जो माइनस सिंबल है वो निकाल दो, करेक्ट। डिनोमिनेटर का माइनस सिंबल जो, या फिर उनके उसके इंडेक्स का जो माइनस सिंबल है वो निकाल दो। वेरी गुड निधि, ठीक है। चलो, तो मतलब आपको अच्छे से समझ में आ रहा है, गुड। चलो नेक्स्ट, नाउ दिस, नाउ सी दिस एग्जांपल। यहाँ पे भी क्या है, डिवीजन है, तो डिवीजन है तो क्या होगा, इंडेक्स में क्या होगी, सब्ट्रैक्शन होगी। तो 3 रेज टू द पावर क्या आएगा, -3, सॉरी 3/5 रेज टू द पावर क्या आएगा, -3 आएगा, ठीक है। तो 3/5 रेज टू द पावर -3 को हम किस तरह से लिख सकते हैं, हम लिख सकते हैं, बताओ किस तरह से लिख सकते हैं, आपको ही बताना है। इसको हम किस तरह से लिख सकते हैं, 3/5 रेज टू द पावर -3, बताओ। 3/5 रेज टू द पावर -3 को हम लिख सकते हैं 5/3 रेज टू द पावर 3, और +3 वी कैन सी, ठीक है। 3/5 है तो हमें क्या करना है, 5/3 करना है, और जो इंडेक्स का साइन है, माइनस साइन, वो निकाल देना है। वेरी इजी। चलो ठीक है, ठीक है। चलो, इफ a is a rational, if a is a rational number and a is not equals to 0, then m and n are positive integers, then a raised to the power m divided by a raised to the power n is equals to a raised to the power m by n। ये तो हमको पता है, बराबर, आपल्याला माहिती होता ना हे। नाउ लेट्स लर्न, सी, अभी इस बात पे आपको बहुत ज्यादा फोकस करना है, ठीक है, क्योंकि इस यहाँ पे आपके कंफ्यूजन के चांसेस बहुत ज्यादा है, और ये बात अगर आपको अच्छे से समझ में आ गई तो आपके बेसिक्स बहुत अच्छे हो गए, ये समझ लो, ठीक है। -1 रेज टू द पावर 6 है, माइनस पावर सॉरी -1 रेज टू द पावर 6 है, तो मतलब -1 का -1 के साथ कितनी बार मल्टीप्लीकेशन, 6 बार मल्टीप्लीकेशन, ठीक है। सो -1 मल्टीप्लाइड बाय -1, यहाँ पे देखो इन दोनों का पहले कर लेते हैं हम। -1 मल्टीप्लाइड बाय -1 दैट इज 1, ये 1 आया। -1 मल्टीप्लाइड बाय -1, ये भी 1 आया। -1 मल्टीप्लाइड बाय -1 दैट इज 1। तो हमें 3 टाइम 1 आया, 1 मल्टीप्लाइड बाय 1 मल्टीप्लाइड बाय 1, सो द फाइनल आंसर इज 1, ठीक है। लेकिन अगर हम दूसरी केस में देखें तो -1 रेज टू द पावर 5 है, बराबर। सो -1 का उसी के साथ में 5 बार हमें सब मल्टीप्लिकेशन करना है, ठीक है। आपल्याला 5 वेळा मल्टीप्लिकेशन करायचं, -1 सो -1 मल्टीप्लाइड बाय -1 1 आया, -1 मल्टीप्लाइड बाय -1 1 आला, आणि हा -1 ऍज, Sorry, you are muted.
Yes, sir, we can't hear you. ओके, सॉरी सॉरी. किती वेळापासून म्यूट आहे मी? Sir, 3-4 seconds. ओके, सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. Sir, कोणीतरी चुकून मला म्यूट hardly केलं. 1 minute. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू फॉर युअर कन्फर्मेशन. कोणीतरी मला चुकून म्यूट केलं आहे बहुतेक. सो आय विल रिपीट इट, नो प्रॉब्लेम. थँक्यू फॉर कन्फर्मिंग. ओके, सो बघा, जर कुठल्याही मायनस नंबरची पॉवर जर इवन नंबर असेल, तुम्हाला इवन आणि ऑड नंबर्स तर माहिती असतील, माहिती आहेत की नाही? इवन नंबर काय असतात, ऑड नंबर्स काय काय असतात माहित आहे? डू यू नो? ओके, इवन नंबर्स काय असतात, ऑड नंबर्स काय असतात हे तुम्हाला माहिती आहे. तर मग एखाद्या मायनस नंबरची पॉवर जर इवन नंबर असेल, सो जर रिझल्ट येणार आहे दॅट इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, इथे -1 ची पॉवर आहे 6, दॅट इज इवन नंबर, सो द रिझल्ट इज 1, दॅट इज पॉझिटिव्ह. बट इफ द पॉवर इज ऑड नंबर, सी -1 ची पॉवर जर 5 म्हणजे ऑड नंबर आहे, सो रिझल्ट इज गोइंग टू बी -1. तर रिझल्ट कसा येणार? मायनस येणार. मी आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो जे की तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, नाउ सी, फर्स्ट एक्झाम्पल इज -1 raised to the power 13. -1 raised to the power 13. काय येणार आन्सर? -1 येणार, बरोबर. The answer is going to be -1. Correct. Because the power is odd number. Because the power is odd number. तसंच जर मी तुम्हाला इथे दिलं की -1, सी नाउ आय एम चेंजिंग द एक्झाम्पल, -1 raised to the power 100 दिला मी. ओके, सो व्हॉट इज गोइंग टू बी द आन्सर? इट इज गोइंग टू बी 1. इट इज पॉझिटिव्ह. करेक्ट. चला, ठीक आहे. तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 28 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 28 बघण्याच्या अगोदर या सगळ्यांची जे आन्सर्स आहेत मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो. ओके, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. इथे काही नाही, सिंपल डिव्हिजन आहे. सो पहिला जो एक्झाम्पल आहे दॅट इज a raised to the power 6 डिवायडेड बाय a raised to the power 4. हा मला कोणीतरी सॉल्व्ह केला असणार आणि चॅट बॉक्स मध्ये आन्सर ही लिहिलेलं असणार. मी येऊन बघतोय. ओके, चला, गुड. गौरवने बघा, मी यायच्या अगोदर गौरवचं सॉल्व्ह पण झालेलं आहे. a raised to the power 2. व्हेरी गुड. स्वयं, मानसी, व्हेरी गुड. a raised to the power 2. ओके, ठीक आहे. चलो, 6 - 4 करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता नेक्स्ट सॉल्व्ह करा. नेक्स्ट सॉल्व्ह करा. चलो, सॉल्व द नेक्स्ट वन. See the example and find out the answer. Put it in the chat box. m raised to the power -3. ओके, आणि स्वयं m डिवाइडेड बाय m नाही घ्यायचा, 1 डिवाइडेड बाय m raised to the power 3 येणार. ओके, 1 मानसी, m raised to the power 3 नाही येणार. 5 मधनं 8 गेला, दॅट इज -3 ना. सो यू कॅन राईट द आन्सर इन 2 ways. ओके, सी, you can write the answer in, see, Gaurav has also written the right answer. M raised to the power, you can write it like -3. See, -3. This is first way. And you can also write 1 divided by m raised to the power 3. Got it? समजलं? अशा 2 प्रकारे तुम्ही लिहू शकता. चला, ठीक आहे. दोन्ही प्रकारे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, समजलं पाहिजे की आपण हे अशा प्रकारे का लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो सॉल्व द नेक्स्ट वन. मला दोन्ही प्रकारे आन्सर लिहून दाखवायचे. तुम्ही एक आन्सर कोणीही टाईप करणार नाही. यू शुड राईट फर्स्ट आन्सर, देन कॉमा, थोडी स्पेस सोडणार आणि दुसरा आन्सर. पहिल्या टाईप मध्ये आन्सर लिहायचं, कॉमा देऊन दुसऱ्या टाईप मध्ये आन्सर लिहायचं. चला, बघू द्या मला. ओके, व्यवस्थित बघून घ्या आणि दोन्ही टाईप मध्ये मला आन्सर तुमचं लिहून पाहिजे. पहिल्या टाईप मध्ये आन्सर लिहिणार, कॉमा लिहिणार, त्यानंतर थोडीशी स्पेस देणार, 1-2 स्पेस देणार आणि दुसरा आन्सर लिहिणार. नाउ लेट मी सी. ओके, सी, स्वयंने आणि चौधरी कोण आहेत? उज्ज्वला चौधरी, तुझं नाव लिही प्लीज, सो दॅट इट विल बी
easy to call me. Saket. Okay, Saket. Thank you. Chalo. So Gaurav has written, see, p raised to the power minus 10, which is also can be written like 1 by p raised to the power 10. Correct? So Saket has also written first type. Here Swam has also written correctly. And Saket, I think you made a mistake. Okay. 1 divided by 0 नाही इथे m लिहायला पाहिजे. Sorry, p लिहायला पाहिजे. Good. Manasi has also written the correct. No, Manasi, you made a mistake. P raised to the power minus 10. Sir, can you tell how minus is coming? See, how minus is coming because here p raised to the power 3 आहे. p raised to the power 3 आहे. बरोबर. आणि p raised to the power 13 आहे. मग 3 मधनं 13 जर आपण सबट्रॅक्ट करतोय, 3 minus 13. So what it is going to be? It is going to be minus 10 ना. Correct? 3 मधून जर आपण 13 सबट्रॅक्ट करतोय, समजलं? सो दॅट्स वाय इट इज गोइंग टू बी मायनस. करेक्ट? चलो ठीक है. नाउ सॉल्व द नेक्स्ट वन. Very easy, easiest one. Fourth one, solve करा. गौरवने सॉल्व केलं बघा सगळ्यात अगोदर, स्वयंने पण सॉल्व केलं. साकेतने सॉल्व केलं. ठीक आहे. बघा x रेस टू द पॉवर 10 आहे डिवायडेड बाय x रेस टू द पॉवर 10 आहे. मग 10 minus 10 is 0. बरोबर. सो x रेस टू द पॉवर 0 is 1. सो द आन्सर इज गोइंग टू बी 1. ठीक आहे. स्वयंने पण अगोदरच आन्सर दिलेला आहे 1. त्यानंतर रियाने पण आन्सर लिहिलेला आहे 1. आणि ज्यांनी आन्सर दिलेत 1, दॅट इज करेक्ट. ठीक आहे. सगळ्यांना समजले पहिले 4 एक्झाम्पल्स? सगळ्यांनी यस लिहायचे पटकन. एव्हरीबडी प्लीज राईट यस. आय सेड एव्हरीवन, नॉट ओनली यू 4. ठीक आहे. तुम्ही चौघांनी लिहिलेत, व्हेरी गुड. बाकीचे ओके. अजून कोण राहिलं ज्यांनी आन्सर दिले नाही? आर्या म्हात्रे. Sir, from my side message is not coming, so I'm not sending messages. Okay, that's fine. Okay, that's fine. Chalo. Now find the value. This is also easy one. This is also the like previous one. Solve it. And I think you have got the answer. Yes. Very easy. Isn't it easy? I think it's the easiest one. Okay. Same power जर असेल, so that is going to be 0. So any number raised to the power 0 is 1. We know that. So it was very easy. Now the next one. See. Chalo. 7 raised to the power 5 minus 7 raised to the power 3. So what is going to be the answer? Actually we have to find here the value, not only the index representation. हमें डायरेक्टली वैल्यू फाइंड आउट करना है. अभी आप लोग लिखोगे 7 रेज़ टू द पावर 2. करेक्ट. मतलब 7 का स्क्वायर, दैट इज 49, व्हिच इज एक्सपेक्टेड. यस, 49. दैट आंसर इज एक्सपेक्टेड. ओके, चलो गुड. नाउ सॉल्व द नेक्स्ट वन. What is the value? You can write it in the rational form also, no issue. You don't have to find it in the decimal format. I hope you got the answer. 4 by 5, correct. Good. 4 by 5 is the correct answer. 4 by 5 is the correct answer because 3 minus 2, that is 1, and 4 by 5 raised to power 1 is 4 by 5. Now the fourth one. Easiest one. Find out the answer. Very easy. 16. Very good, Nidhi. 16. Why 16? 7 minus 5, that is 2, and 4 raised to the power 2, that means square of 4. So the square of 4 is nothing but
16, करेक्ट। चलो, तो आप लोगों का ये प्रैक्टिस सेट सॉल्व हो चुका है। नाउ लेट्स लर्न द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट और क्वोशिएंट ऑफ टू नंबर्स। अभी देखो हमें क्या करना है, हमने क्या किया कि एक नंबर था, ठीक है, कोई भी एक नंबर था, एम पकड़, सॉरी नंबर ए पकड़ लो, उसका पावर था m, बराबर, और मल्टीप्लाइड बाय b रेज टू द पावर n, मतलब a और b दो नंबर थे और m और n जो थे वो उनके इंडाइसेस थे, ठीक है, और a और b की यहाँ पे मल्टीप्लीकेशन थी। लेकिन अभी क्या है, a मल्टीप्लाइड बाय b है और होल को, मतलब होल टर्म को एक इंडेक्स दिया गया है, ठीक है। नाउ यू कैन सी हियर 2 मल्टीप्लाइड बाय 3 रेज टू द पावर 4 दिया गया है, बराबर। 2 मल्टीप्लाइड बाय 3 रेज टू द पावर 4 दिया गया है। अगर हम इसे स्टेप बाय स्टेप सॉल्व करें, सो वी कैन फाइंड आउट 2 मल्टीप्लाइड बाय 3 4 टाइम्स, करेक्ट। सो 2 is multiplied with itself 4 times and 3 is multiplied with itself for 4 times. So we can write it like 2 raised to the power 4 multiplied by 3 raised to the power 4, ठीक है। मतलब यहाँ पे ये ब्रैकेट में हमें 2 मल्टीप्लाई बाय 3 लिखा था और एक ही इंडेक्स दिया था 4। सो हम क्या कर सकते हैं कि उस इंडेक्स को, उन दो नंबर्स को सेपरेटली लिख सकते हैं, लाइक 2 रेज टू द पावर 4 मल्टीप्लाइड बाय 3 रेज टू द पावर 4, ठीक है। इस तरह से हम लिख सकते हैं। समझ में आया? समझ में आया? सर तुम्ही म्यूट झाले, तुम्हाला आर्या भोपेने म्यूट केलं. ओके ओके, थँक यू आर्या, प्लीज मेक शुअर की मला म्यूट करू नकोस, ओके। सर नेटवर्क प्रॉब्लेम. हा, आय कॅन अंडरस्टँड नेटवर्क प्रॉब्लेम, पण जोपर्यंत तू मोबाईल स्क्रीनला टच करत नाहीस ना, तोपर्यंत ऑटोमॅटिकली नेटवर्क प्रॉब्लेम मुळे मी म्यूट होत नाही, ओके। चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम, इट्स ओके, फाइन। Just give me a minute. I will open Blackboard, whiteboard for you, and then I'll explain something. Just a minute. Yeah. Now I'm presenting my screen. Yeah. And the whiteboard is, I think, visible to you. See, okay. So, आतापर्यंत आपण काय बघितलं हे लक्षात घ्या, ठीक आहे। इथे सपोज 3 रेज टू द पॉवर 5 असेल, बरोबर, आणि मल्टीप्लाइड बाय 3 रेज टू द पॉवर 2 असेल, तर आपण काय लिहायचो, 3 रेज टू द पॉवर 7 लिहायचो, बरोबर। आपण काय करायचो, ह्या दोन्हींची ऍडिशन करायचो, बरोबर। तर आता इथे बघा काय आहे, 2 रेज टू द पॉवर 4 आहे मल्टीप्लाइड बाय 3 रेज टू द पॉवर 4 आहे। इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 3 आहे, ठीक आहे। म्हणजे आपण यांची ऍडिशन नाही करू शकत, समजतं तुम्हाला? हे लक्षात घ्या की आपण यांची ऍडिशन नाही करू, इथे मल्टिप्लिकेशनच आहे। एक मिनिट, मी तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवतो, दोन सेपरेट स्क्रीनवर तुम्हाला लिहून दाखवतो। सी, 2 रेज टू द पॉवर 3 आहे इथे मल्टीप्लाइड बाय 2 रेज टू द पॉवर 5 आहे, विच इज आय कॅन राईट इट लाईक 2 रेज टू द पॉवर 8 लिहू शकतो मी, बरोबर। कशा प्रकारे लिहिलं मी, की ह्या दोन्हींची काय केली मी, ऍडिशन केली, बरोबर। ह्या दोन्हींची ऍडिशन केली, मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन होते। पण जर सपोज इथे माझं 2 रेज टू द पॉवर 4 आहे आणि 3 रेज टू द पॉवर 4 आहे, सो आय कॅन नॉट ऍड दिस टूज, ठीक आहे। मी ह्या दोन्हींना ऍड नाही करू शकत 4 प्लस, बिकॉज दीज टू टर्म्स आर डिफरंट, हेअर दीज टू टर्म्स वेर सेम, ठीक आहे। ह्या दोन टर्म्स सिमिलर होत आहे, इथे दोन टर्म्स डिफरंट आहेत, त्याच्यामुळे यांची ऍडिशन नाही होणार, हे तुम्ही लक्षात ठेवायचं, ठीक आहे। सो दिस इज द पॉइंट आय वॉज, because the numbers are not same, yeah. So the numbers, if the numbers are not same, then we cannot add or subtract their indices, ठीक आहे। इंडेक्स आपण ऍड किंवा मल्टिप्लाय, सॉरी ऍड किंवा सबट्रॅक्ट कधी करू शकतो, ज्यावेळेस बोथ द नंबर्स शुड बी सेम,
Okay, if the two numbers are not same, then we cannot do addition or subtraction with their indices. Okay, base, yes, in more fine language we can say the base should be same. Okay, yeah, चलो ठीक है. अभी देखो यहाँ पे 4/5 रेस्ट टू द पावर 3, 4/5 रेस्ट टू द पावर 3. अभी यहाँ पे दोनों नंबर मल्टीप्लीकेशन में थे, 2 मल्टीप्लाइड बाय 3 था और उसका होल पावर 4 था. तो हमने क्या किया कि 2 और 3 को सेपरेट लिख दिया और उनको सेपरेट पावर दे दी. उसी तरह से ठीक 4/5 रेस्ट टू द पावर 3 है, तो हम 4 को भी पावर 3 देंगे और 5 को भी पावर 3 देंगे और हम उन्हें सेपरेटली लिखेंगे. ठीक है, ये यहाँ पे जो दिखाया गया है ना, सो वी कैन सेपरेट द पावर. बट वन मोर थिंग वी हैव टू notice here, these two numbers are also different, so we cannot add or subtract their indices. Correct? Okay, so if a and b are non-zero rational numbers and m is an integer, then a multiplied by b whole raised to the power m is equals to a raised to the power m multiplied by b raised to the power m. Second one, a divided by b whole raised to the power m, so we can write like a raised to the power m divided by b raised to the power m. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता I think this was very easy topic and you have understood it, correct? So we will quickly move to the next topic. See, इथे ब्लू वर्ड्स मध्ये काय लिहिलेलं ते बघा, a raised to the power m आणि त्या होलचा पॉवर m, that is the power of a number in index form. So if we see the example 5 raised to the power 2 raised to the power 3, ठीक है, 5 raised to the power 2 आणि त्याचा परत raised to the power 3. So in such cases what happens, they have the multiplication of indices. ठीक है, त्यांची मल्टिप्लिकेशन होते. So we can directly write 5 raised to the power 6, 2 3s are 6, correct? So 5 raised to the power 2 raised to the power 3 is equals to 5 raised to the power 6, 2 multiplied by 3. Very easy. Similarly यहाँ पे क्या है, ये माइनस है, ठीक है, -2 7 raised to the power -2 raised to the power -5. So -2 और -5 जो जब हम मल्टीप्लिकेशन करेंगे तो आंसर क्या आएगा, -5 और -2 को अगर हम मल्टीप्लाई करेंगे, if we multiply -2 with -5, so what the answer is going to be? My voice is breaking, is it? Everyone? Yes, it is going to be 10. See, we have to do simple multiplication here. Yeah, I am repeating. Listen. What we have to do? We have to do simple multiplication. हमें क्या करना है, सिर्फ मल्टीप्लाई करना है. अभी -2 एक नंबर है और -5 एक नंबर है. अगर इन दोनों नंबर को अगर हम मल्टीप्लाई करेंगे तो 5 2s are 10 हमें पता है, लेकिन माइनस माइनस अगर मल्टीप्लाई करेंगे तो आंसर पॉजिटिव आता है. सर आई डिड नॉट लिसन द क्वेश्चन. ओके, दैट्स फाइन. चलो ठीक है, मैं क्विकली एक बार रिवाइज कर देता हूँ. 7 रेज़ टू द पावर -2 है और उसका भी पावर है -5. ठीक है, इस अगर 2 टाइम पावर दिया गया है, ठीक है, 2 बार यहाँ पे पावर दिया गया है. 7 का पहला पावर है -2 और उस होल टर्म का पावर है -5. सो इन सच केसेस वी मल्टीप्लाई दोज इंडाइसेस. ठीक है, उन दो इंडेक्सेस की क्या करते हैं, या फिर इंडाइसेस की हम क्या करते हैं, मल्टिप्लिकेशन करते हैं. आपण काय करतो, इंडाइसेसची मल्टिप्लिकेशन करतो. तर मग मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे काय, -2 मल्टीप्लाइड बाय -5 दॅट इज 10. सो सिंपली वी राइट 7 रेज़ टू द पावर 10 ओवर, फिनिश. ठीक है, सो लाइक दिस. इन दिस केस सी, आता मला याचा आन्सर तुम्ही सॉल्व करून दाखवायचे. यू हॅव टू सॉल्व दिस. 2/5 रेज़ टू द पावर -2 whole raised to the power 3. Simplify it and quickly give me the answer. You can write it in any form, any one form. ठीक आहे, कुठल्याही एका फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्हाला जे इझी जाईल ते. तसं तर आपण याला 1-2 फॉर्म मध्ये लिहू शकतो, बट 2 फॉर्म मध्ये लिहू शकतो ऍक्च्युअली. बट यू हॅव टू राइट इन फॉर्म विच इज सिंपलर फॉर यू. चलो, नाउ आई एम मूविंग टू द चैट बॉक्स टू सी युअर आंसर्स. ओके,
I hope you have found out the answer. It is very easy. 2 by 5 raised to the power minus 6. किस किसका नहीं आया? किस किसका नहीं आया? देखो पावर यहाँ पे -6 आना चाहिए. दैट इज इंपॉर्टेंट. ओके चलो ठीक है, गुड. चलो -6 पावर आना चाहिए, बिकॉज -2 multiplied by 3 that becomes -6, correct? So -6 is important for everyone. Yeah, चलो ठीक है. अभी आप सब लोगों ने इस तरह से लिख दिया कि 2 divided by 5 raised to the power -6. ठीक है. अगर मैं इसको इसी तरह से अलग तरीके से थोड़ा सा लिखूंगा, जैसे कि like this, is it wrong? Yeah, Gaurav has written before me. See, good. That is not wrong. No, Nidhi, that is not wrong, na? Yes, ठीक है. चलो 5 divided by 2 raised to the power 6 लिख दिया मैंने, instead of 2 by 5 raised to the power -6. तो आप लोगों के जो बेसिक कॉन्सेप्ट्स है वो बहुत अच्छे से क्लियर हो रहे हैं. एंड कीप रिवाइजिंग दिस. ठीक है, अगर आप इसको रिवाइज नहीं करेंगे सो देन यू विल फॉरगेट इट एंड यू विल गेट कन्फ्यूज. ठीक आहे, तर मग तुम्हाला कन्फ्यूज नसेल व्हायचं तर तुमचा एकदा क्लासमध्ये हा टॉपिक होतोय, त्याच्यानंतर तुमच्या शाळेमध्येही हा टॉपिक होणार. आणि हा टॉपिक तुम्हाला, हाच नाही प्रत्येक टॉपिक मॅथ्स मधला तुम्हाला कमीत कमी 4 वेळा 5 वेळा तो तुम्हाला ते रिवाइज करायचा असतो. ओके, सो दॅट की तुम्ही ते कधीच विसरणार नाही. ठीक आहे, एकदा शिकवलं एकदा समजलं म्हणजे आपल्याला आलं असं नसतं. वी हॅव टू रिवाइज इट फ्रिक्वेंटली. ठीक आहे, सो एव्हरीबडी प्लीज कीप रिवाइजिंग. ठीक आहे, आज असं नाही की आज आमचा क्लास होता आणि मी आज क्लासमध्ये सगळी आन्सर्स दिले, सो आय डू नॉट नीड टू स्टडी अबाउट इट, असं नाही. ओके, यू हॅव टू स्टडी अबाउट इट, यू हॅव टू रिवाइज इट. देन अँड देन यू विल बी बिकमिंग परफेक्ट इन पर्टिक्युलर टॉपिक और सब्जेक्ट. Okay, good. I think you will, I hope you will revise it. चलो ठीक है. Next. See again this rule. A raised to the power m whole raised to the power n. We know that a raised to the power m multiplied by n. Correct? ठीक है. चलो अभी लॉज ऑफ इंडाइसिस. अब तक हमने जो कुछ सीखा, ठीक है, लास्ट 2 लेक्चर्स में, लास्ट 2 क्लासेस में जो कुछ सीखा उस पूरे का समरी इस ब्लू बॉक्स में लिखा है. ठीक है, इस ब्लू बॉक्स में लिखा है. ये अगर ब्लू बॉक्स आपको अच्छे से याद है ना, यू विल सॉल्व एनी क्वेश्चन फ्रॉम दिस चॅप्टर. ठीक आहे, हा ब्लू बॉक्स जर तुम्हाला परफेक्टली पाठ असेल किंवा तुम्हाला लक्षात असेल, so you can solve any question from this particular chapter. Okay, so focus on this blue box. I will give this blue box as your homework also. You have to write it 1 or 2 times. You have to remember it, you have to revise it frequently. So see, if a is a non-zero number and m and n are integers, then see, आता प्रत्येक रूल त्यांनी 1 by 1 व्यवस्थित प्रकारे ते लिहिलेला आहे. a raised to the power m multiplied by a raised to the power n is equals to a raised to the power m plus n. आपल्याला माहिती आहे बेस सेम आहेत तर इंडायसिसची बेस सेम आहेत, यांची मल्टिप्लिकेशन आहे तर इंडायसिसची ऍडिशन होते. ठीक आहे. सेकंड वन डिव्हिजनचा रूल आहे. बेस आर सेम, इंडायसिस आर डिफरंट, सो इंडायसिस विल गेट सबट्रॅक्टेड. करेक्ट? a raised to the power m minus n. आपल्याला माहिती आहे a raised to the power 1 is a raised to the power 0 is 1, and a raised to the power minus m is can be written 1 by a raised to the power m. ठीक आहे. त्याच्यानंतर a multiplied by b raised to the power m जर असेल, so we can split it in form a raised to the power m multiplied by b raised to the power m. Similarly, a divided by b raised to the power m can be written as a raised to the power m divided by b raised to the power m. So the next one, a raised to the power m whole raised to the power 9 is equals to a raised to the power
m into n. And the last one, that is a by b raised to the power minus m, can be written as b divided by a to the power m. These are all the formulas we have learned in the last two lectures. Correct? लास्ट 2 लेक्चर मध्ये आपण हे सगळे फॉर्म्युले शिकलेलो आहोत. तर आता मी तुमचे काही 1-2 एक्झाम्पल्स यामधले घेईल आणि आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे 29, वी विल टेक इट कम्प्लिटली इन द नेक्स्ट क्लास. युअर होमवर्क बी प्रॅक्टिस 28 अँड दिस टेबल. ओके, दिस टेबल, हा तुम्हाला टेबल पाठ करायचा आहे. मी तर तुम्हाला काय सांगतो की ह्या टेबलची एक तुम्ही चिट बनवा किंवा चिठ्ठी बनवा आणि ती तुमच्या बेडरूम मध्ये असेल किंवा तुमच्या घरामध्ये भिंतीवर चिकटून ठेवा आणि दररोज तुम्ही यू कॅन रीड इट. ओके, सो दॅट यू विल रिमेंबर ऑल दी फॉर्म्युलाज अँड दीज आर व्हेरी इझी फॉर्म्युलाज आणि व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज. ठीक आहे, तुमचा जो मॅथ बेस असतो these formulas will solidify that base. ठीक आहे, हे फॉर्म्युलाज तुम्हाला खूप हेल्प करणार. सो प्लीज फोकस, कॉन्सन्ट्रेट ऑन these formulas. तर चला पहिलं एक्झाम्पल आपण घेऊयात. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, 15 डिवायडेड बाय 12 रेस्ट टू द पॉवर 3 होल रेस्ट टू द पॉवर 4. आय थिंक मी चॅट बॉक्स मध्ये याच्या अगोदर कोणीतरी आन्सर लिहिणार आहे. लेट्स सी. चला, ओके, हे फॉर्म्युला तुमच्या एक्झाम मध्ये विचारले गेले का? गुड, बिकॉज दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज. चला, आन्सर्स तर तुम्ही लिहायला सुरुवात केलेली आहे आणि आन्सर्स तुमचे करेक्ट ही आहेत. 15 डिवायडेड बाय 12 रेस्ट टू द पॉवर 12. अजून कुठल्या प्रकार, अजून कशा प्रकारे लिहू शकता बरं तुम्ही याला? अल्टरनेटिव्ह वे सांगा मला. अल्टरनेटिव्ह वेने लिहा. ओके, 15 डिवायडेड बाय 12 रेस्ट टू द पॉवर minus 12, that is correct, 100% correct. What is alternative way to write this? थोडस डोकं लावा. गौरवने लावलं बघा डोकं, आणि विच इज करेक्ट. 15 डिवायडेड बाय 12 होतं, त्याला त्याने काय केलं, 12 डिवायडेड बाय 15 केलं. -12 च्या ऐवजी आपण काय घ्यायचो एरवी, प्लस घ्यायचो, त्याने प्लसच्या ऐवजी मायनस घेतलं. करेक्ट, यस, व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट वन सॉल्व. अरे किती इझी आहे, व्हेरी व्हेरी इझी. सॉल्व इट क्विकली अँड राईट इट इन as much forms as you can. म्हणजे तुम्हाला जितक्या प्रकारे लिहिता येईल तितक्या प्रकारे ते लिहा चॅट बॉक्स मध्ये, म्हणजे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होत राहील फॉर्म्युलाची. फक्त एका वेने नाही लिहायचं. 3 रेस्ट टू द पॉवर -8 नाही लिहायचं सगळ्यांनी. 3 रेस्ट टू द पॉवर -8 सगळ्यांनी नाही लिहायचे. ओके, स्वयंने लिहिलं बघा, 1/3 रेस्ट टू द पॉवर 8. यस यस यस, ओके, करेक्ट करेक्ट करेक्ट, गुड. Manasi, see, you don't need to write minus before 3. ठीक आहे, 1/3 raised to the power 8 is enough. Don't write minus symbol. गौरव गुड, साकेत गुड, स्वयं वेरी गुड. चलो ठीक है, सब लोग ने अच्छे से लिखा है. ओके ओके, ठीक है. सी, थोडासा आन्सर लेट लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. ओके, इथे आपली रेस नाहीये की कोण आन्सर पहिल्यांदा देतं किंवा कोण आन्सर शेवटी देतं. कोण आन्सर करेक्टली देतं इज इम्पॉर्टंट. सी, तुमचं आन्सर करेक्ट असलं पाहिजे. ओके, स्पीड डझंट मॅटर. तुमचं आन्सर सगळ्यात शेवटी जरी आलं तरी ऑल्सो नो प्रॉब्लेम, बट इफ इट इज करेक्ट देन इट हॅज व्हॅल्यू. समजलं? म्हणजे तुम्हाला आन्सर करेक्ट येण्यावर भर द्यायचा आहे. ठीक आहे, येस, आय होप यू विल now focus on giving the correct answer rather than giving the fast answer. 1/7 raised to the power -3 raised to the power 4. Very easy. This chapter is very easy. Chalo, Nidhi has given the answer like 1/7 raised to the power -12, which is correct. And yes, these guys are writing like 7 raised to the power 12, which is also correct. This is alternative way. This is alternative way. Yes, you have to practice it writing like this. Yes, correct.
करेक्ट करेक्ट करेक्ट, ठीक है. चलो, गुड. नाउ लेट मी सी हाऊ मच चॅप्टर इज रिमेनिंग. किती चॅप्टर शिल्लक आहे? ओके, भरपूर चॅप्टर शिल्लक आहे. प्रॅक्टिस सेट 30 आहे. सो इन द नेक्स्ट लेक्चर maybe we will finish our chapter with along with this practice set. Before signing off, we will take this example. Okay, this one. Solve this. Solve this. Solve this and write it in its two forms. ठीक आहे, याच्यात दोन टाइप मध्ये लिहा. दोन प्रकारे कसं लिहिता येईल हे बघा. पहिल्या फॉर्म मध्ये तुम्ही सगळेजण लिहिणारच. कसं लिहिणार? 2 raised to the power -2 divided by 7 raised to the power -2. हे तुम्ही लिहिणार. What is alternative way to write that? Solve it. Are you solving it? Try to solve it. 2 raised to the power -2 divided by 7 raised to the power -2. हे आन्सर तर सगळ्यांना यायलाच पाहिजे, पण याच्या ऐवजी आपण कसं लिहू शकतो त्याच्यावर विचार करा आणि लिहा. Am I audible to you all? सगळ्यांना आवाज येतोय माझा? Yes, see, 7 by 2 raised to the power 2 is also correct. बरोबर. पण इथे आपल्याला पर्टिक्युलरली डिव्हिजनची प्रॉपर्टी यूज करायची. इथे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. सी, लेट मी सी द एक्झाम्पल. ओके, आपल्याला now focus. I will show you on a whiteboard. See, आपल्याला काय दिलेलं त्यांनी? 2 divided by 7 raised to the power -2. बरोबर. मग तुम्ही कसं लिहिताय त्याला? 7 divided by 2 raised to the power 2. This is correct. 100% correct. No doubt. But can't we write like this? 7 raised to the power 2 divided by 2 raised to the power 2. और हम ऐसे भी लिख सकते हैं ना. सी, हम ऐसे भी लिख सकते हैं 2 raised to the power -2 divided by 7 raised to the power -2. This is what is expected. See, हे एक्सपेक्टेड आहे त्यांना समजतंय. These answers are expected. This answer is correct, no doubt. We know this answer, but this is expected. Okay. Sir, your screen सर freeze. सर तुमचं स्क्रीन सगळे लेट दाखवतंय. जे पण तुम्ही लिहिताय ना ते लेट दाखवतंय. ओके ओके ओके, ठीक आहे, नो इश्यू. थँक्यू. चलो, तर बघा स्क्रीन लेट दाखवत आहे. दॅट इज ओके. दॅट माइट बी द इश्यू ऑफ माय नेटवर्क, युअर नेटवर्क, वॉट एव्हर इट मे बी. बट तुम्ही हे जे लिहिताय ना, सो यू हॅव टू काय. सर परत दाखवून एकदा कर. ओके ओके, वेट, just give me a second. See, 2 divided by 7 raised to the power -2. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. याला असं लिहू शकतो 2 raised to the power -2 divided by 7 raised to the power -2. किंवा आपण अल्टरनेटिव्हली असंही लिहू शकतो 7 raised to the power 2 divided by 2 raised to the power 2. ओके, असंही लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो. तुम्ही जे लिहिलं तेही बरोबर आहे. आय होप हे तुम्हाला व्यवस्थित दिसलेलं आहे आणि समजलेलंही आहे. ओके ओके, ते दिसलं नाही दिसलं व्यवस्थित, दॅट इज डिफरंट पार्ट. पण मी जे तुम्हाला बोललो ते तुम्हाला ऐकायला आलं असेल. अँड आय थिंक यू अंडरस्टूड इट. बरोबर ना? तुम्हाला समजलं, मी जे बोललो ते तर समजलं ना? ओके, ठीक आहे, चलो. तर मग तुमचा होमवर्क असेल तो चार्ट मधले जे दिलेला आहे फॉर्म्युलाज, दे यू हॅव टू राईट 2 times कंपल्सरी. ठीक आहे, हे फॉर्म्युलाज तुम्हाला लिहायचेच आहेत, सगळ्यांना पाठही करायचे आहेत. नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला हे फॉर्म्युलाज विचारणार. ओके, 1 by 1 सगळ्यांना फॉर्म्युलाज मी विचारणार आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेट 28 ऍज अ होमवर्क सॉल्व्ह करायचा आहे, विच इज व्हेरी इझी प्रॅक्टिस सेट. आजचा जो तुमचा होमवर्क आहे दॅट मे बी कम्प्लिटेड इन
20 minutes. 20 मिनिटांमध्ये तुमचा होमवर्क कम्प्लीट होऊ शकतो. ओके ओके चलो, हॅपी इंडिपेंडन्स डे एव्हरीवन अँड बाय बाय फॉर नाव. ओके चलो बाय. Yes, happy Independence Day everyone. Happy Independence Day. Good. Chalo, bye. Leave the meeting. Hello, sir. Yes. Sir, can you please repeat the homework? Okay, homework is practice set 28 and this chart. Okay, this blue chart. You have to write all these formulas twice and the practice set 28. I will post your homework on Google Classroom as well. Okay. Okay, sir. Yeah. Bye bye.